नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. 28 जानेवारीला मी येत आहे सरस्वती शाळेत वाशिंदी येथे संध्याकाळी 4 वाजता विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला भेटूया. तर मग 28 जानेवारी सायंकाळी 4 वाजता. धन्यवाद. आणि त्याच्या अगोदर मी इथे बाजूला उभं करायला ते सांगतोय. मी पोडियमच्या इकडे राहिलो ना तर मी दिसत नाही लोकांना, नुसताच आवाज येत असतो. लोक शोधत असतात पाहुणा गेला कुठे, पॅडी कांबळे गेला कुठे. त्यामुळे मी नेहमी म्हणजे मग अशी मॅडम फोटो करायला होतं तेव्हा माझ्या डोक्यात ते आलं होतं की मॅडम तुम्हाला दिसत असतील की मला माहीत नाही, पण तुम्हाला एक अगदी खात्रीने कौतुकाची गोष्ट सांगतो. ज्या लोकांची आपली कर्तबगारी आहे, लालबहादूर शास्त्री देखील उंचीने खूप कमी होते पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं. त्याच्यामुळे मला कधी उंचीचा कॉम्प्लेक्स किंवा मला ऑकवर्डनेस मला कधीच आला नव्हता की आपण एवढेसे दिसतो किंवा काय. तर आपण कामाने, आपण ज्या कामासाठी आपण इथं असतो ते काम आपण चूक करतो आणि मग ते आपल्याला नोटीस करतं आणि अंडरलाईन करतात की ह्या बाई आहे किंवा हा माणूस आहे किंवा आणखी. हेच तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की कोण काय म्हणतं, आपण अभ्यास करत असतो किंवा आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो. ह्याला जास्त मार्क मिळाले आणि त्याला जास्त मार्क मिळाले पेक्षा तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी असणं खूप गरजेचं आहे. मागच्या वेळेस मला 50% असतील तर ते मला आणखीन 10% कसे वाढवता येतील, पुढल्या इयत्तेत आणखीन 10% कसे वाढवता येतील, त्याच्या पुढल्या इयत्तेत तुमची स्पर्धा तुमच्याशी असणं गरजेचं आहे, ना की शेजारच्या तुमच्या मित्राशी. हे ऑलवेज लक्षात ठेवा. आणि म्हणजे त्यांच्याकडे काही आता मला सरांनी सांगितलं काही इकडच्या जे विद्यार्थी आत्ता बक्षीस पात्र होते त्यांना क्लासेस नाहीत त्यांच्याकडे तेवढी ऐपत नाही आहे कुठले महागडे क्लासेस करण्याची. त्यामुळे काही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे महागडे क्लासेस लावण्याची पात्रता आहे, त्यांच्या आईबाबांकडे पैसे आहेत. पण म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखून घेऊ नका, जेणेकरून की म्हणजे त्याला त्याचं काय आहे त्याला मिळालं आहे तो त्याच्या पद्धतीने. आणि माझ्याकडे एखादी गोष्ट नाही आहे म्हणून त्याचं रडत बसू नका. मी नेहमी सांगतो की माझी उंचीच नाही आहे, मला फलाना पुस्तकच नाही आहे, मला फलाना पेन नाही, माझ्याकडे स्केच पेन नाही किंवा आणखीन काही नाही. रडत बसू नका. तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींमध्ये तुमची मास्टरी करा. म्हणजे तुम्हाला स्पर्धा करायची गरजच नाही. ज्या अवेलेबल गोष्टी आहेत ना, म्हणजे आमच्याकडे पण मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून माझी 10वी झालेली आहे. त्यामुळे मी EBCचे काय आपण शिष्यवृत्ती घेऊन लहानाचा मोठा झालेलो आहे. लायन्स क्लबमधनं आम्हाला गणवेश मिळायचे, पुस्तकं मिळायची, वह्या मिळायचे. आमच्याकडे काही नव्हतं म्हणून आम्ही रडत बसलो नाही. आमच्याकडे जे आहे, जे अवेलेबल होतं त्या गोष्टींवर आम्ही अभ्यास करत आणि पुढे गेलो. मी फार अगदी असं काय फार ग्रेट नाही आहे, पण म्हणजे ह्या प्रतिकूल परिस्थितीतनं आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. पण म्हणून आम्ही माझ्याकडे हे नाही आणि माझ्याकडे ते नाही म्हणून आम्ही कधी रडत नाही बसलो. ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींचा चूक अगदी फार मेरिटमध्ये कधी नाही आलो, पण आईबाबांना आमच्या प्राऊड फील होईल एवढे मात्र उत्तम मार्क आम्ही तेव्हा मिळवले होते. त्यामुळे कुणी असं रडत बसू नका. पंढरीनाथचं पॅडी कसं झालं, कॉलेजमध्ये असताना मला मोनो ॲक्टिंग, मिमिक्री आणि सिंगिंग ह्या 3 स्पर्धांमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि तेव्हा मला शिष्यवृत्ती मिळाली होती 500 रुपयाची. ही 88ची गोष्ट आहे, 1988ची गोष्ट आहे. तर तेव्हा 500 रुपयाची शिष्यवृत्ती म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हा असं म्हणजे कॉरिडॉरमधनं येता जाता लोक मित्र म्हणायचे, अरे तो बघ पंढरीनाथ कांबळे, तो बघ पंढरीनाथ कांबळे. तो नाव खूप मोठं होतं. तर पंढरीनाथ कांबळे म्हणेपर्यंत मी पास झालेलो असायचो. तर यार तर माझे मित्र म्हणाले की यार तुझं नाव आहे ना एकतर देवाचं आहे. मग ते देवाच्या नावाची विटंबना होण्यापेक्षा तो म्हटलं की आपण ना पंढरीनाथचं पॅडी करूया. म्हणून तो कैलास म्हणून माझा शाळेतला मित्र आहे, कॉलेजमधला मित्र आहे, त्याने त्या पंढरीनाथचं पॅडी केलं होतं. आणि तिथून तो पॅडी झाला, मग कॉलेजमध्ये पॅडी झाला, मग आणखी मग मित्रांमध्ये पॅडी झाला. आणि ते तुमच्या सगळ्यांचं सर थँक्यू व्हेरी मच की आपण आत्ता बोललो की तुम्हाला पॅडी असं एकेरी हात मारावं असं वाटतं. म्हणजे मी खूप सुदैवी असे खूप कमी नट आहेत, खूप कमी कलाकार आहेत ज्यांना इतक्या आपुलकीनं हात मारावीशी वाटतं. नाहीतर आहो पॅडी, अरे त्याचं वेगवेगळी जी रूपं होतात तर त्याच्यापेक्षा हे खूप जवळचं वाटतं मला पण ए पॅडी. म्हणजे माझी बायको आणि माझ्या 2 मुली आहेत त्या पण मला ए बाबा आणि ए पॅडी असंच हात मारतात. सो असंच हात मारा, मी तुमच्यासाठी तसाच असणार आहे कायम अगदी बरेपर्यंत. सो तुम्हा मंडळींचं खरंच खूप प्रेम आहे. मी फार भाषण देण्याच्या फंदात पडणार नाही. काही अनुभवातनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर फक्त सांगतो. म्हणजे त्यातनं तुम्ही काय घ्यायचं ते मुलांनी आणि पालकांनी. जे पालक आता इथे आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना तुम्ही जे सगळे शिक्षक आहात, गुरुजन आहात, ते तुम्ही नक्कीच प्रेशर करत नसणार मुलांना कुठल्याच गोष्टीसाठी ना अभ्यासासाठी.
त्यांना ना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू देत. एखाद्याला अभ्यासच आवडत असेल, एखाद्याला विज्ञानच आवडत असेल, एखाद्याला इतिहासच आवडत असेल, तर त्याला त्या गोष्टींची पुस्तकं, त्या गोष्टींचे रिसोर्सेस अवेलेबल करून द्या. त्यांना खेळायचं असेल तर त्यांना खेळू द्या. त्यांना गायचं असेल, त्यांना नाचायचं असेल, त्यांना ॲक्टिंग करायची असेल, त्यांच्या आवडीचे जे विषय आहेत ते त्यांना करू द्यात आणि त्याच्यात त्यांना एक्सपर्ट करा.